वर्ग 6वीतील विद्यार्थिनी. शालेय प्रगतीसाठी आम्हाला तुमच्या मुलाखतीची आवश्यकता आहे. तुम्ही आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम धन्यवाद. सरजी, तुमचा पूर्ण परिचय सांगा. धन्यवाद सृष्टी. माझा परिचय असा आहे की मी चांदकुमार गिरधर खोब्रागडे, जिल्हा परिषद कडोली शाळेला मुख्याध्यापक आहे आणि आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आलो तेव्हा आपण जी मुलाखत माझ्याकडनं घेतात त्याचं तुमचं अभिनंदन करतो. समोरील प्रश्नावर तुम्ही कुठून आलात? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली बुजुर्ग हा जो गाव आहे राजुरा तालुक्यातील तिथून आलेलो आहे. तुमचे शिक्षण कुठून कुठपर्यंत झाले आहे? मी अंगणवाडी ते इयत्ता 10वी, नंतर 12वी आणि नंतर D.Ed आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तुम्हाला शिकताना कोणकोणते अडथळे आले आहे? शिक्षणाच्या वेळेस अडथळे नव्हते, पण परिस्थिती थोडीशी वेगळी होती की नेमकं आई माझे बाबा पुण्याला राहायचे, मी आजीकडे राहायचो आणि अशा वेळेस मी ते शिक्षण घेतलं आणि जवळपास मी कोठारी या गावात, माझं मूळ वस्ती आहे कोठारी, तिथे मी आजीकडे राहायचो आणि तिथून जवळपास मी 3रीपर्यंत शिक्षण घेतलं आणि 3री ते मग नंतर पुण्याला होतो. पुण्याला 6वीपर्यंत एज्युकेशन केलं आणि 7वी ते नंतर मग चंद्रपूरला वडिलांची ट्रान्सफर झाली आणि मग आम्ही इकडे सगळे चंद्रपूरला झालो, D.Ed झालं, मग शिक्षक बनलो. तुमच्यासारखं शिक्षण घेतलं. अनेक लोकांच्या प्रेरणा होत्या, त्या प्रेरणेतून मग मला शिक्षक होता आलं. तुम्ही कोणत्या पदावर आहात? मी मुख्याध्यापक पदावर आहे. मुख्याध्यापक पदाचा प्रवास कसा झाला होता? साधारणतः जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक हे पद अधिकृत नाही आहे, उच्च श्रेणीला आहे. पण आता 2 शिक्षकी शाळा म्हटलं की त्याच्यामध्ये मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक असतं. तर एक कार्यभार सांभाळायचा शाळेचा म्हणून ते मुख्याध्यापकाचं पद माझ्याकडे आलं आहे आणि आता जस्ट 2025-24 माझ्याकडे ते पद आलेलं आहे आणि मी आणि मला आमच्या सहाय्यक शिक्षिका आहेत गोंडे मॅडम, त्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. सोबतच शाळा व्यवस्थापन समिती आहे, माझे विद्यार्थी आहेत आणि शाळा व्यवस्थापन समितीसोबत माझं गाव, या सर्वांचं सहकार्य मला लाभतं. तुम्ही मुख्याध्यापकाचा काम करताना तुमचा अनुभव कोणता होता? अनुभव फार मोठे नाही आहेत आणि कसं आहे, प्रशासकीय बाबी आहेत या. मुख्याध्यापक म्हटलं की शासनाचे जे काही उपक्रम येतात त्याला फॉलोअप करणे, ते घेणे, ते विद्यार्थ्यांपर्यंत नेणे, ते समाजापर्यंत नेणे आणि तेच गावापर्यंत देणे, हे सगळे उपक्रमच असतात. तुमच्या शाळेत जे नवीन पूर्ण उपक्रम होतात ते आम्हाला शेअर करू शकतात? नक्कीच, मला आवडेल सृष्टी, आणि एवढंच तुझ्यासाठीच नव्हे तर तुमच्या शाळेसाठी पण. म्हणजे मी होतो तेव्हापासून आम्ही उपक्रमशील शिक्षक आहोत, यात काही वाद नाही. पण एक नवीन पार्टनर आला आम्हाला आणि त्यांनी एक मोटिवेट केलं आहे. ते दर शनिवारला आनंददायी शनिवार घेतात, जो शासनाचा उपक्रम आहे. कलर्स डे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ते स्पेलिंग बी घेत आहेत, स्पोकन इंग्लिश घेत आहेत. असे विविध उपक्रम आहेत जे विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायचं आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी. तुम्हाला आमची शाळा कशी वाटली त्याबद्दल काही आम्हाला सांगा. प्रथमतः तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन, स्वागत. अप्रतिम शाळा आहे. तुम्हाला जर 5 स्टारपैकी 5 स्टार द्यायचं असेल तर मी नक्कीच 5 स्टार देणार आहे. कारण की शाळेचं लोकेशन छान आहे, शाळेचा परिसर खूप स्वच्छ आणि एकदम सुंदर आहे. प्रत्येक वर्ग अपडेट आहे आणि याबाबत बोलायचं झाल्यास प्रत्येक वर्गात मॉनिटर तुमच्या मुख्याध्यापकाने ते डिसाईड केलेलं आहे, नेमणूक केलेली आहे. विद्यार्थी हा अभ्यासापासून वंचित नसावा यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्नशील आहेत आणि प्रत्येक मॉनिटर हा तो काम करतो आहे. म्हणजे आज मला माहिती पडलं की आज तुम्ही 2 शिक्षक आहात तरी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आपला अभ्यास पूर्ण करत आहेत. तर ही जमेची बाजू आहे आणि ही जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनात सार्थक ठरलेलं आहे. तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुख्य अडचणी येतात तर ते तुम्ही कसे सोडवतात? लोकसहभागातून. काही की अडचणी त्यांचं कसं असते की शाळेत न येण्याचं कारण की आईबाबांच्या पाठीमागे लागणे. आईबाबा मग स्वतःच पोरांना घेऊन जातात. आज माऊंदी आहे, आज मार्गशीर्ष आहे, आज अमुक कार्यक्रम आहे, आज तमुक कार्यक्रम आहे. पण मला असं वाटतं की पालकांना एक विनंती राहील माझी, या संदेश देतोय मी, की शिक्षणापलीकडे काही नसतं आणि तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही बिंदास जा. पण जिथे पोराची गरज नाही आहे, जिथे आपल्याला विद्यार्थ्यांची गरज नाही, तिथे विद्यार्थ्यांना त्या अभ्यासापासून वंचित नका करू. पोरांना शिकू द्या, मन मोकळेपणाने शिकू द्या. जोपर्यंत तो शिकत
असणार नाही तर भविष्याचा घटक कसा बनेल. आणि तुम्ही जे भविष्यात एक डिसाईड टार्गेट केलेलं आहे, गोल अचीव करण्याचा प्रयत्न करतात, तो गोल अचीव होणार नाही. आणि म्हणून व्यक्तीने सातत्याने शिक्षण घेत राहिलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? तुम्हाला संदेश एवढा फार मोठा नाही आहे, कारण की खूप छान तुम्ही जे काही वर्कआउट करताय. माझ्याकडनं तुमच्या भविष्यासाठी, समस्त विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही खूप मोठं व्हावं. तुम्ही तो गोल अचीव केला आहे, तो गोल पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा. सातत्याने मगाशी मी बोललो, सातत्याने माणसाने प्रयत्नशील असावं, सातत्याने माणसाने सहकार्यकर्ता सोबतच आपण दृढ निश्चय करावा आणि त्या गतीने धावत गेलं पाहिजे, तरच आपण तो टार्गेट अचीव करू शकतो. आणि म्हणून कुठली मला हे नको, मला किंतु परंतु आपल्या कुठल्याच याच्यामध्ये न आणता धाडसीने ते काम टार्गेट करा, तर तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होईल. तंत्रज्ञानामुळे शिक्षणात कोणता बदल आला हे तुम्हाला कशा पद्धतीने दिसते? अतिशय छान प्रश्न केला सृष्टी. तंत्रज्ञान बघा, आता आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हता आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं, पण आता तुम्ही घेतात 2021च्या शतकामध्ये, तर तुम्हाला तंत्रज्ञान हा शब्द माहीत होता, आमच्या वेळेस नव्हता माहिती. तर तंत्रज्ञान आता तुमच्या वर्गावर्गामध्ये दिसत आहे. आज आम्ही मुलाखत घेतात तर तंत्राचे एक माईक तुमच्या हातात आणि माझ्या हातात आहे. आपला जो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतायत गोंडे सर, ते सुद्धा तंत्रज्ञानाचा एक पार्ट आहे. तर तंत्राच्या याच्या अधिकाराने काय होतं की जेव्हा शिक्षक वर्गात नसतो तेव्हा एक तंत्रज्ञान, टी व्ही असेल, प्रोजेक्टर असेल, तर ते 20 ते 200 लोकांना ते मार्गदर्शन करतो. तर हे तंत्रज्ञानाचं एक आउटपुट आहे. तर तंत्रज्ञान हे खूप छान आहे, पण एवढंच आहे की आपल्याला त्याच्यातून काय पॉझिटिव्ह घेता येतं तर ते आपण घेतलं पाहिजे आणि बाकी जे निगेटिव्ह त्याला टाळलं पाहिजे. पण आपण त्याच्यातून एक छान पॉझिटिव्ह घेऊ शकतो. तंत्रज्ञान हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. सर, मी आम्हाला तुमचा परिचय सांगितला, त्यामुळे आम्हाला खूप सारं ज्ञान मिळालं. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ही मुलाखत इथेच संपली. धन्यवाद सृष्टी. आणि